आपण बनवत आहे दिवाळीसाठी चिवडा। थोडंसं तेल टाकायचं। तेल गरम झाल्यानंतर थोडीशी हळद टाकायची, त्यानंतर पोहे टाकायचे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याला कडक येतवरी भाजायचं। हे आपले पोहे तयार आहे। त्यानंतर त्याला थोडा वेळ थंड व्हायला अलग काढून ठेवायचं। त्यानंतर कांदा आणि मिरची कापून घ्यायची। 10 ते 12 कांदे आणि 10-15 मिरची कापून घ्यायची। त्यानंतर तेल गरम ठेवायचं। कढीपत्ता तळून घ्यायचा। कढीपत्ता थोडा ब्राऊन झाल्यानंतर काढून घ्यायचा। त्यानंतर एक प्लेट डाळिया घ्यायचा, त्याला पण छान तळून घ्यायचं। त्यानंतर डाळिया पण थोड्या ब्राऊन झाल्यानंतर काढायच्या। त्यानंतर एक प्लेट शेंगदाणे भाजून तळून घ्यायचे। त्यानंतर थोडे शेंगदाणे ब्राऊन झाल्यावर ते पण काढून घ्यायचे। त्यानंतर जिरे टाकायचं। जिरे टाकल्यानंतर कांदा आणि मिरची टाकायची। कांदा थोडासा ब्राऊन होऊ द्यायचा, त्यानंतर मिरची टाकायची। त्याला छान मिक्स करायचं। कांदा आणि मिरची ब्राऊन होतवरी तळून घ्यायचं। नंतर लसूण टाकायचं त्यात आणि लसूण पेस्टला छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर 2 चमच धना पावडर टाकायचा, त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर 1 चमच हळद टाकायची, त्याला छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर 2 चमच तिखट आणि 3 चमच मीठ टाकायचं, त्याला छान मिक्स करून घ्यायचं। नंतर 1 चमच साखर टाकून मिक्स करून घ्यायची। त्यानंतर हा तडका चिवड्यात टाकायचा। त्यानंतर चिवडा छान मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर हा आपला स्वादिष्ट चिवडा खाण्यासाठी तयार आहे। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।